अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे। या दरम्यान ट्रम्प यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। चीन बरोबर करार केल्याच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी कॅनडावर प्रचंड प्रमाणात टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे। ट्रम्प यांनी कॅनडाला 100% टॅरिफ लादण्याची धमकी दिलेली आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला धमकी दिलेली आहे। ट्रम्प यांनी कॅनडाला 100% टॅरिफ लादण्याची धमकी दिलेली आहे। खरं तर चीन बरोबर करार केल्याच्या मुद्द्यावरून ट्रम्प कॅनडावर प्रचंड नाराज आहेत आणि त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला ही धमकी दिलेली आहे। खरं तर पंतप्रधान मार्क कार्नी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे। या दरम्यान ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यामुळे कॅनडाला धमकी दिलेली आहे। जर चीन बरोबर करार केला तर 100% टॅरिफ लादण्यात येईल असा धमकीवजा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।